हरिओम. अभयम या दैवी गुणानंतर सत्व संशुद्धी हा दुसरा दैवी गुण आज आपण या स्वाध्यायाद्वारे अधिक खोलवर समजण्याचा प्रयत्न करू. सत्व संशुद्धी म्हणजे ईश्वरनिष्ठ बुद्धीची विशेष शुद्ध सात्विकता, चित्ताची अतिशय शुद्धी, जी सर्व व्यवहारात पावित्र्य आणते. ज्या बुद्धीत संकल्प विकल्प उरलेलेच नाहीत, रज तम असे विकारी अवगुण नाहीसे झाले आहेत, अशी तेजस्वी सत्वाने प्रकाशित शुद्ध बुद्धी, आपल्या मूळ स्वरूपाला धरून असलेली बुद्धी. विविध ओव्यांमध्ये सुंदर परंतु समजून घेण्यासाठी सूक्ष्म अशा पद्धतीनं ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर महाराज सोदाहरण समजवून देतात. अभंग ज्ञानेश्वरीतही तितक्याच गोडव्यात थोड्या आजच्या भाषेच्या जवळ जाऊन आपण हे समजून घेऊयात. आता सत्वशुद्धी हा जो दुजा गुण तयाचे लक्षण सांगू ऐके. राखोंडी ती जैसी जळू विझू नेणे, तैसी स्थिती होणे बुद्धीची जी. ज्याप्रमाणे राख जळतही नाही आणि विझतही नाही, किंवा टाकोन या अवसेची खूट न चालता वाट पाडव्याची. म्हणजे अमावस्या झाली आहे आणि प्रतिपदेला चंद्राची कोर सूक्ष्म असल्याने कलेने झालेली वाट दिसत नाही. स्वरूप चंद्राचे अति सूक्ष्मपणे मध्येच राहणे असे जैसे, अर्थात असूनही दिसत नाही अशा सूक्ष्मतेने राहणे. किंवा वर्षाकाळे घातलीना भर नाही ग्रीष्मे नीर आटविले, माझी गंगा वाहे स्वरूपे करून न्यूनाधिकपण सांडूनिया. म्हणजे वर्षा ऋतू होऊन गेला आहे, ग्रीष्म ऋतू यायचा आहे, त्यामध्ये शरद हेमंत अशा हिवाळ्याच्या 4 महिन्यात गंगा नदी स्वतःच्या मूळ रूपात म्हणजे बर्फ होऊन राहते. त्यापरी संकल्प विकल्प सांडोनी रजतम दोन्ही ओलांडुनी, निज स्वरूपाची आवडी धरून तेथेची जडोन राहे बुद्धी. त्याप्रमाणे संकल्प विकल्प यांची ओढ व रजतम गुणांचे ओझे टाकून बुद्धी केवळ आपल्या स्वधर्माची आवड धरून राहते. भले बुरे भोग इंद्रिये दावोत, परी राहे चित्त निर्विकार. इंद्रियांच्या समुदायाने हितकर किंवा अहितकर काहीही दाखवले तरीही त्याचे काही नवल वाटेनासे होते. पुढे अजून एक उदाहरण आहे. आपुला वल्लभ दूरदेशी जाता, जैसी पतिव्रता विरहिणी, लाभा आणि हानी दोन्ही उपेक्षून राहे उदासीन सर्व काळ. आत्मरूपी बुद्धी तैसी लाचावून राहिली जडोन अनन्यत्वे, तेची जाण सत्व शुद्धीचे लक्षण म्हणे नारायण केशिहंता. प्रियपती गावाला गेला आहे. त्या काळी आत्तासारखी संपर्काची साधने नव्हती, त्यामुळे क्षणोक्षणीचे अपडेट्स मिळण्याची काहीच शक्यता नव्हती. त्यामुळे ते विरक्षण खरोखरीच त्रासदायक होतं. त्याच्या विरहाने पत्नी व्याकुळ झाली आहे. कुठलेही लाभ किंवा नुकसान अशा कुठल्याच गोष्टीकडे तिचे लक्ष नाही आहे. त्याप्रमाणे स्वरूपाशी बुद्धी तदाकार होऊन राहते, अनन्यपणे स्थिर होते. तेच सत्वशुद्धीचे लक्षण आहे असे समजले पाहिजे. तर यातून 2 गोष्टींची अधिक उकल होते. ईश्वरनिष्ठ बुद्धीची विशेष शुद्ध सात्विकता म्हणजे शुचित्व आणि अनन्यत्व. आता आपण हे शुचित्व आणि अनन्यत्व संतांच्या ठायी कसे प्रगट होते ते समजून घेऊ आणि त्याबद्दलचे काही प्रसंगही पाहू. शरीर आणि त्यांनी केलेली कर्मे शुद्ध असणं ही बाह्य शुचिता आणि मन बुद्धीतल्या भावना आणि विचार शुद्ध असणे ही अंतर्शुचिता. केवळ बाह्य सगळं शुद्ध आणि अंतःकरण मलिन असणं हे शुचितेचं प्राण नसलेलं शरीर आहे. बाह्य शुचित्व राखणं तुलनेनं सोपं आहे, कारण मुख्यतः संसारी प्रवृत्ती बहिर्मुख आणि बाह्य अशा दिखाव्यावर जास्त फोकस करते. पण ज्याचा देव फक्त मूर्तीत बाह्य मूर्तीत नसून आंतरिक स्फूर्तीत वसला असतो, असा ज्ञानी पुरुष अंतर्बाह्य शुचित्व सहज धारण करू शकतो. नामाने ध्यानाने ईश्वरीय भाव हृदयात राखून नीतिमर्यादित उत्कृष्टपणे स्वकर्म करावं, हा आपल्या प्रयत्नांचा भाग आहे. तन पवित्र सेवा करे धन पवित्र दिये दान, तन पवित्र सेवा करे धन पवित्र दिये दान, मन पवित्र हरिभजन से इस विधो कल्याण. हे कबीरांनी सांगितलेलं सूत्र धरून आपण शुचित्व अंगी मुरवलं पाहिजे. असं शुचित्व कर्मात नित्यनेमात आचरणात येऊ लागलं की अंतःकरणात स्थैर्य हा गुण उपभोगमय वातावरणात उपासनामय राहायला मदत करतो. वाटेल ते झालं तरीही आपली साधना नित्यनेमाने करणारे आईवडील बघून मुलंही बरंच शिकतात. आपणही संतांकडे बघून असं शिकायचं. पूज्य गोंदवलेकर महाराज याबाबत एकदा म्हणाले होते की उपवर मुलगी तिच्या मैत्रिणीच्या लग्नात गेली तर तो समारंभ पाहून तिच्या मनात आपल्या जीवनातही असे सोहळे हवेत असे वाटते.
तसे संतांच्या जीवनातले प्रसंग आणि त्या प्रसंगी त्यांच्या वर्तनात येणारे उत्तम गुण पाहून साधकांच्या मनात आपल्याही जीवनात असे गुण यावेत असे यायला पाहिजे. एकदा स्वामी माधवनाथ नेहमीप्रमाणे तन्मयतेनं पूजा करीत होते. तेव्हा एक जण गडबडीने तुमचं दुकान फोडून चोरी झाली आहे हे सांगू पाहत होता. तेव्हा स्वामींनी त्याला शांत होण्याची खूण केली आणि त्याच तन्मयतेने पूजा करून त्याला प्रसाद देताना काय झालं आहे ते सांग म्हणाले. पुढे सगळ्या गोष्टी रीतसरही केल्या, पण त्या प्रसंगातही त्यांची शांती आणि धैर्य अबाधित राहिलं. स्वामीजींच्या मोठ्या आजारपणातही त्यांचं ध्यान, साधना, उत्साह आणि सरलतेच्या चेहऱ्यावरील सुहास्य कधीही थोडंही कमी झालं नाही. जेव्हा चित्त सदैव साधनेच्या द्वारे चैतन्य स्वरूपाला स्पर्श करून राहतं, तेव्हा त्याचा परिणाम अंतःकरणात दिव्य गुण येणे हा आहे. मनाने शुचित्व, स्थैर्य, शांती प्राप्त करायला सुरुवात केली, की अनन्यत्व प्राप्त करून घेण्याआधी तिला आसक्तीचा डोंगर पार करावा लागतो. संसारासक्ती ही तर सर्व आसक्तीहून कठीण आहे. ऐहिक जीवनात विविध विकारांसह वावरत राहणं, उपभोग आणि विविध संबंध यातून येणाऱ्या सुखदुःखांमध्ये वर खाली होत राहणं हेच मनाला आवडतं. यातून बाहेर यावंसंच वाटत नाही. हे संसाराच्या आसक्तीचं स्वरूप. विविध चटकदार पदार्थांच्या कोपऱ्यात कुठंतरी लोणच्याची फोड किंवा लागलंच तर चिमूटभर ठेवलेलं मीठ इतकाच अध्यात्माचा आपल्या जीवनात प्रवेश असेल तर मात्र कठीण आहे. साधनेचा तीव्र संवेग असायला हवा, पण सांसारिक विकारांच्या, अपेक्षांच्या आणि कर्तव्यांच्या महापुरात तीव्र संवेग साधनेचा न राहता कधीही पूर्ण न होणाऱ्या कामनांचा कधी होऊन जातो ते कळत नाही. मग आपण नाही बाबा अशा मोठ्या व्यक्तींसारखे ग्रेट, आपण साधी सांसारिक माणसं, आपल्याला कधी जमणार संतांसारखं, असं म्हणून स्वतःला आपण सूट देतो आणि परत बाह्य संसाराकडे स्वतःला रिरूट करतो. खरं तर आपण स्वतःला आपल्या मूळ म्हणजे ज्याला आपण रूट म्हणतो, त्या स्वस्वरूपाशी स्थिर होण्यासाठी सद्गुरू निर्देशित रूट म्हणजे वाटेवरून नित्य मार्गक्रमण करायला हवे. आपले चित्त काहीतरी निमित्त काढून संसारी आसक्तीत गुंतू लागले, की नित्य साधनेच्या चिमटीत पकडून ते चित्त स्वच्या मार्गावर स्थित करण्याचा प्रयत्न आपणही सोडायला नाही पाहिजे. खरं तर आपल्याला स्वाध्याय करायला मिळतो, तेव्हा आपल्या बुद्धीच्या कक्षा उंचावून अनंताच्या प्रांतात आपण कुठवर आहोत त्याची परीक्षा होते. आपलं स्व सत्वगुणाने, शुद्धीने तेजस्वी झालं आहे, की मलिनता अजूनही चित्तावर आहे याचं चेकिंग होतं. आपल्याला स्वतःवर किती काम करायचं बाकी आहे हेही कळतं. इतरांना मी किती ज्ञानी झालो आहे असं दाखवण्यापेक्षा स्वतःच्या साधनेद्वारा आपण स्वस्थितीच्या किती जवळ गेलो हे बघण्यासाठी स्वामींनी मोठी कृपा करून आपल्याला स्वाध्याय करण्याची सवय लावून दिली आहे. सात्विक अंतःकरण अंतिम आत्मिक शांती आणि शुद्धीला धारण करणारे व्हावे आणि त्या शुद्धीने परमपवित्र झालेल्या नितळ अस्तित्वामध्ये परमात्मरूपी पूर्ण बिंब प्रकाशित व्हावे म्हणून संतजन परोपरीनं सर्व प्रयत्न करतात. एक फार छान वाक्य आहे, मैं भीतर गया, मैं भी तर गया. याबद्दलची घटना ऐकायला मिळाली. एक संत एका ठिकाणी प्रवचन करत होते. अचानक काहीतरी अघटित घडल्याची वार्ता पसरून सगळीकडे पळापळ, गडबड आणि गोंधळ सुरू झाला. काही वेळानं फारसं काही झालं नाही म्हणून सगळे शांत होऊ लागले. त्या दरम्यान एक साधक त्या गुरूंजवळ जाऊन विचारतो, की "गुरुजी, तुम्ही इतक्या गोंधळात जागेवरूनही हलला नाहीत, जराही कुठं गेला नाहीत, तर तुम्ही इतके शांत आणि स्थिर कसे राहिलात?" गुरुजी म्हणाले, "तुम भी भागे और मैं भी भागा, पर तुम अशांत होकर बाहर की ओर भागे और मैं शांत होकर भीतर भागा." आपल्याला पण भीतर जायला हवं असतं, पण इतर तितर मन बाहेरच भटकत राहिल्यामुळे भीतरच्या शांतीची सुद्धा भीती वाटते आणि अति कोलाहलाची सुद्धा. यासाठी मनाचे दमन करण्याची आवश्यकता नसली तरीही सतत उठणाऱ्या वृत्तींचे शमन होऊन ते अमन होण्यासाठी त्यांची वणवण थांबून ईश्वर भावात नमन झाले पाहिजे. ईश्वरनिष्ठ एकाकार बुद्धी आपल्या शुद्ध अवस्थेला सतत धरून ठेवू लागली, की दैवी गुणांनी भरलेलं व्यक्तिमत्व ईश्वर भावाशी अनन्य होऊ लागतं. ईश्वरी अस्तित्वावर दृढ निष्ठा असली, की कितीही संसारासक्ती वाटली तरी देवाबद्दलची ओढ नष्ट होत नाही. ज्ञानप्रवृत्ती उसळी मारून वर येऊ लागते. बाबा बोरकरांच्या काही उत्तम ओळी याकडे निर्देश करतात. ते म्हणतात, "विझवून दीप सारे मी चाललो निजाया, विझवून दीप सारे मी चाललो निजाया, आता अशाश्वताची उरली मुळी न माया. मी पाहिले तयाचे वेल्हाळ रंग सारे, मी पाहिले तयाचे वेल्हाळ रंग सारे, तेव्हाच शाश्वताचे मी हेरले इशारे." रामकृष्ण म्हणतात, सगळी खेळणी टाकून देऊन मूल आईसाठीच रडू लागलं, तेव्हा आईचा नाईलाजच होतो. तिला त्याला उचलून घ्यावंच लागतं.
अनासक्त भक्ताच्या बाबतीतही देवाचं असंच होतं. तो त्याच्या हाकेला ओ दिल्याशिवाय राहूच शकत नाही. माझं शरीर, माझे सखे संबंधी, माझं घर, माझा पैसा, माझी बुद्धी यांचा मला आधार वाटतो, असं माणसं म्हणत असतात. हे पटवून देणाऱ्या मनाचा त्याच्या मुळे मात्र मुळीचही आधार वाटत नाही. पण या सर्व इतर आधारांची ताकद कमी पडू लागली, की परत पटू लागतं, की देवाचा आधार हाच खरा आधार. सगळे संत हेच सांगत असतात आणि आचरणातही आणून दाखवत असतात. देवाची इच्छा हीच आपली इच्छा आणि देवच आपलं सर्वस्व, आपला आधार, ही निष्ठा, अनन्यता हा गुण अंगी बाणवते. चित्त जेव्हा ईश्वराच्या अस्तित्वाला ओळखून धरून ठेवू लागतं, तेव्हा तो सर्वत्र सोबतच आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, हा चित्ताचा स्वानुभव होतो. दोन शिष्यांना ब्रह्मज्ञान आणि योग प्रक्रिया यांचं शिक्षण देऊन गुरूंनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी त्या दोघांना एक एक पक्षी देऊन, कुणीही बघत नाही अशा ठिकाणी जाऊन त्याला मारून टाका आणि परत या असं सांगितलं. एकाने झटपट गुरूंनी सांगितल्याप्रमाणे केलं आणि तो परत आला. दुसरा शिष्य पक्षासह 2 दिवसांनी परत आला. तो म्हणाला, कुणी काही बघत नाही अशी जागाच नाही. एकतर तो पक्षी पाहत होता, त्याचे डोळे झाकले तर मी पाहत होतो आणि दोघांचेही डोळे झाकले तरीही कुणीतरी अजून हे सगळं पाहतोच आहे असं वाटलं. गुरु म्हणाले, शाब्बास, हेच देवाचं अस्तित्व सर्वत्र जाणवणं. या अस्तित्वात आपल्या अस्तित्वाचं वेगळेपण विलीन होणं ही खरी अनन्यता. नाम ध्यान साधनेतून हे विकसित होतं. इच्छा, आधार आणि अस्तित्व या तिन्हीचे वेगळेपण देवात विलीन व्हावं, म्हणजे देव पाहावया गेलो तेथे देवची होऊनी ठेलो, हे संत तुकाराम महाराजांचं वचन आपल्या अनुभवाला येईल. त्यासाठी प्रार्थनापूर्वक प्रयत्न करून ईश्वर इच्छा असेल ते प्रसाद रूपाने ग्रहण करावे. अनन्यतेची पूर्णता येतून होते. तुकाराम महाराजांची अनन्यता त्यांच्या काव्यातून जागोजागी व्यक्त होते, जी आपल्यालाही त्या शब्दांच्या ताकदीनं जागं करते. ते म्हणतात, आपुल्या गावीचे न दिसेसे झाले, परगावी एकले किती कंठो. संसारासक्तीत अडकल्याने देवभावाचा सहवास लाभला नाही, तर भक्ताला असं एकलेपण येतं. देवा तुझ्याकडून कुणाला धाडशील, मला घेऊन जाशील असे पाहावे तर सगळ्या दिशा ओस, तुझा काहीच पत्ता नाही. तुका म्हणे काही नकळे वारता, वाटे तुझी चिंता पांडुरंगा. देवाची चिंता वाटणारा हा भाव अतिशय विलक्षण आहे. समर्थांनी म्हटलं आहे, सांडूनी आपुली संसार व्यथा, करीत जावी देवाची चिंता. संसार, त्यातील अडचणी, अपेक्षाभंग यात आपण गुंग असतोच. पण यात राहूनही नित्य शाश्वत परमात्म्याशी मन जोडलेलं कसं राहील याचं चिंतन करणं म्हणजे देवाची चिंता करणं. आपली चिंता वाढायची चिंतनरूपी चिंता आपणही करायला हवी. तेव्हाच चित्त चैतन्याशी तद्रूप होतं. खरं सोनं शुद्ध होतं ते आगीमध्ये तप्त होऊनच. त्यातून सत्वतेज पसरण्यासाठी साधकाला साधनेच्या आगीमध्ये झोकून द्यावं लागतं. तुकाराम महाराजांसारखे सामर्थ्यवान साधक असे म्हणू शकतात, की आगी लागो तया सुखा, जेणे हरी न ये मुखा. मज होतं का विपत्ती, पांडुरंग राहू चित्ती. जळो ते समूळ धनसंपत्ती उत्तम कुळ. तुका म्हणे देवा, जेणे घडे तुझी सेवा. आपल्या सुखाला आणि सुखाचे आगार वाटणाऱ्या सगळ्या नश्वराला आग लागो, पण ईश्वराशी एकरूपता येवो, ही कितीतरी दिव्य भावना आहे. पुढे ते म्हणतात, 7 दिवसांचा जरी झाला उपवासी, तरी कीर्तनासी सोडू नये. फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर, परिणामाचा गजर सोडू नये. शरीराचे होती 2 जरी भाग, कीर्तनाचा रंग सांडू नये. तुका म्हणे ऐसा नामी ज्या विश्वास, तेथे निरंतर देव वसे. हे ऐकूनही आपल्याला धडकी भरते. त्यांनी ते करून त्या विश्वंभराची पूजा मांडली. सत्वशुद्धीचे अल्टिमेट उदाहरण वाटावे असा त्यांचा एक अभंग आहे. शब्दांची पै रत्ने करुनी अलंकार, तेणे विश्वंभर पूजियला. भावाचे उपचार करुनी भोजन, तेणे नारायण जेवविला. संसारा हाती दिले आचमन, मुखशुद्धी मन समर्पिले. आचमन म्हणून संसारच दिला आणि मुखशुद्धीसाठी थेट शुद्ध झालेलं मनच समर्पित केलं. रंगली इंद्रिये सुरंग तांबूल, माथा तुळसीदल समर्पिले. शरीराचे भोग पवित्र करून त्याच्या माथी तुळसीदळ ठेवून ते अर्पिले. एकदीप भाव करुनी निरांजन, देऊनी आसन देहाचे या. न बोलूनी तुका करी चरण सेवा, निजविले देवा माझ घरी. एकत्व भावनेच्या निरांजनाने हुबाळून देहरूपी आसनावर देवाला बसवून हृदयाच्या माझघरात पहुडलेल्या देवाची तुका न बोलता चरण सेवा. एकत्व त्याच्या पूर्णतेला जाऊन शब्द मौन झाले. शुद्धी सत्वासहित ईश्वराच्या अनन्यतेत नाहून एकरूप झाले. याहून एखाद्या साधकाची अंतिम परिपूर्ण अवस्था काय ती वेगळी असणार.
स्वाध्यायाच्या माध्यमातून शाश्वत अशा सत्याकडे पण बुद्धीने पाहिलं पाहिजे. पाहिलं तरी ते अर्थाला भावले पाहिजे. भावलेलं शब्दात गावलं पाहिजे आणि मुखाने गायले पाहिजे आणि ज्याचे त्याला वाहिले पाहिजे. हा स्वाध्याय करताना या विषयाबद्दल 3 ओव्या लिहिल्या गेल्या. त्याद्वारे आजच्या सत्व संशुद्धी या दैवी गुणावरील स्वाध्यायाचा समारोप करते. भक्ताची या प्रेमापोटी कळवळे जगजेठी. भक्ताची या प्रेमापोटी कळवळे जगजेठी करे आटाआटी भेटण्यासी. उराउरी भक्तिभावे तया भेटे भक्त. उराउरी भक्तिभावे तया भेटे भक्त. उरे नाते द्वैत अंतर्यामी. शुद्ध अंतःकरण सत्व तेजाने झळाळे. शुद्ध अंतःकरण सत्व तेजाने झळाळे. अनन्यत्व पूर्ण स्वरूपाशी. अनन्यत्व पूर्ण स्वरूपाशी. पूजनीय स्वामीजींच्या कृपा प्रसाद रूपी बळाने झालेला हा स्वाध्याय विनम्रतापूर्वक त्यांच्या चरणी अर्पण करून सत्व संशुद्धीने प्राप्त अनन्यत्वाचा कृपाप्रसाद सर्वांना प्राप्त हो अशी प्रार्थना करते. हरिओम तत्सत. श्री कृष्णार्पणमस्तु.